सरकार कोणतंही येवो आणि वातावरण काहीही असो, महाराष्ट्रात काही मतदारसंघ असे आहेत जिथं वन साईड तोच नेता चालतो, मग पक्ष कोणताही असो. त्या नेत्यानं देखील कितीही पक्षांतरं केली तरी लोकांनी आपला नेता ठरवलेला असतो. मिरज विधानसभेत मात्र असा पारंपरिक मोठा नेता नव्हता. 2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सुरेश खाडेंनी मात्र मिरजेचा हा स्पेस ओळखला आणि इथून ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा मिरजेच्या दंगलीमुळे सुरेश खाडे आमदार झाल्याचं बोललं गेलं. काँग्रेसनं आपलं अपयश लपवण्यासाठी तेव्हा हे कारण दिलं. 2014 मध्ये खाडे पुन्हा इथून आमदार झाले तेव्हा मोदींच्या लाटेचं कारण देऊन पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं अपयश लपवलं. 2019 साली सुरेश खाडे तिसऱ्यांदा आमदार झाले तेव्हा मात्र सुरेश खाडेंनी मतदारसंघ चांगलाच बांधलाय असं खाजगीत का होईना काँग्रेसचे नेते मान्य करू लागले. यंदा सलग चौथ्या वेळी सुरेश खाडे मैदानात आहेत. लोकसभेला विशाल पाटलांचा झालेला विजय आणि दादा घराण्याच्या राजकारणाचा झालेला पुनर्जन्म या दोन महत्त्वाच्या फॅक्टरमुळे सुरेश खाडेंचं अवघड होईल असं बोललं जात होतं. पण काँग्रेसचे गटतट नेहमीप्रमाणे सांगलीच्या राजकारणात अडकले आणि मिरजेचं मैदान खाडेंसाठी मोकळं करत राहिले. शेवटच्या टप्प्यापर्यंत मिरजेतून खाडेंसमोर आव्हानात्मक उमेदवार उभा करणं काँग्रेसला जमलं नाही आणि इथंच हातात आलेली गेम फिरताना दिसू लागली. मिरज विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडतंय? सांगली जिल्ह्यात मवियाचं वारं असताना विटा खानापूर प्रमाणे मिरज देखील कसा अपवाद ठरतोय समजून घेऊयात आपल्या मतदारसंघाचं राजकारण या सिरीजमध्ये. मिरजेतून सुरेश खाडे हे भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा उभे आहेत. त्यांच्या समोर ठाकरे गटातून तानाजी सातपुते, MIM कडून महेश कांबळे, बसपकडून आकाश भटकर, वंचितकडून विज्ञान माने आणि अपक्ष म्हणून मोहन वनखंडे असणार आहेत. वास्तविक वनखंडे हे काँग्रेसचे उमेदवार असणार होते. त्यासाठीच त्यांचा पक्षप्रवेश देखील करून घेण्यात आला होता. त्यांना काँग्रेसनं AB फॉर्म दिला होता, मात्र हा AB फॉर्म अवैध ठरला आणि वनखंडे अपक्ष म्हणून समोर आले. लोकसभेच्या निकालानंतर 4 महिन्यांचा काळ विरोधकांना मिळाला होता. या काळात काँग्रेस आणि ठाकरे गटाला सांगली पॅटर्न होऊ नये म्हणून फिल्डिंग लावता आली असती. पण उमेदवार कोणाचा आणि उमेदवार कोण यामध्ये विरोधकांची तारांबळ उडाली आणि इथूनच खाडेंनी आपली फिल्डिंग अजून भक्कम केली. सुरुवातीला खाडेंनी गेल्या 4 महिन्यात फिल्डिंग भक्कम कशी केली हे समजून घेऊयात. मिरज शहर आणि मिरज शहराच्या पूर्वेकडे असणारा ग्रामीण भाग मिळून मिरज विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2009च्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ राखीव झाला. जतमधून आमदार झालेल्या सुरेश खाडेंनी मिरजेतून अर्ज भरला. भाजपकडून उमेदवार असलेल्या खाडेंना मिरजेच्या दंगलीनंतर झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा झाल्याचं तेव्हा बोललं गेलं. पण हे वरवरचं चित्र होतं. वास्तविक उद्योग व्यवसायाचं पाठबळ असणाऱ्या सुरेश खाडेंनी आपल्या पातळीवर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात केली. जसं की मिरज पूर्व भागात पाण्याचा प्रश्न जटिल होता. अशावेळी सिंचन योजना आघाडीच्या काळात मार्गी लावणं अशक्य होतं. यावर सुरेश खाडेंनी शोधलेला उपाय म्हणजे त्यांनी स्वखर्चातून बोरवेल मारून दिल्याचं सांगण्यात येतं. पर्यायानं सुरेश खाडेंची गावागावाच्या गटातटात कायमची एंट्री झाली. हिंदुत्वाचं राजकारण शहरातून सुरेश खाडेंना पाठबळ देत गेलं आणि प्रत्येक निवडणुकीत सुरेश खाडेंनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. आता बोलूया शहराच्या राजकारणावर. 4 महिन्यापूर्वी विशाल पाटलांना याच मतदारसंघातून लोकसभेसाठी लीड मिळालं होतं. साहजिक पालकमंत्री असलेल्या खाडेंच्या मतदारसंघातून मिळालेलं लीड काँग्रेसचा उमेदवार मिरजेतून जिंकून येऊ शकतो हा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पुरेसं होतं. आता विशाल पाटलांना हे लीड मिळालंच मुळी मिरज पॅटर्नच्या राजकारणामुळे. मिरज शहरात असणाऱ्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील आजी माजी नगरसेवकांच्या भूमिका मिरज पॅटर्नला जन्म देतात. हे नगरसेवक हवेचा अंदाज घेऊन आपली भूमिका घेतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा मिरज पॅटर्न एकमुखानं विशाल पाटलांच्या मागे उभा होता. यात सर्वपक्षीय नगरसेवक होते आणि असतात. सुरेश आवटींच्या नेतृत्वाखालील निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने अशा नगरसेवकांची भूमिका मिरज पॅटर्नला महत्त्वाची ठरते. आता ज्या मिरज पॅटर्नने लोकसभेला विशाल पाटलांना पाठिंबा दिला होता, त्याच मिरज पॅटर्नने विधानसभेसाठी आपला पाठिंबा सुरेश खाडे यांना दिला आहे. आता हे असे पाठिंबे किती कामी येतात तर खुद्द काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी भाजपच्या सुरेश खाडेंना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मवियाचा उमेदवार नसल्याने, विशेषतः काँग्रेसचा उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांची दादा गट म्हणून पुनरुज्जीवित झालेल्या गटाची भूमिका ठाकरेंच्या उमेदवारापेक्षा भाजपच्या उमेदवाराकडे झुकताना दिसते. कारण लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरेंसोबत लढाई करावी लागली होती. त्यानंतर खाडेंच्या पथ्यावर पडणारा मुद्दा राहतो तो म्हणजे विरोधकच नसण्याचा. सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे गेल्या 4 महिन्यात इथून काँग्रेसच्या नेत्यांनी कोणतेच डावपेच आखले नाही की एक सक्षम विरोधक देखील दिला नाही. इथून गेल्या 6-8 महिन्यात सुरेश खाडेंना आव्हान देणारं प्रमुख नाव येत होतं ते म्हणजे मोहन वनखंडे यांचं. वनखंडे हे सुरेश खाडेंचे माजी स्वीय सहाय्यक. सुरेश खाडेंच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद मतदारसंघात वाढवली.
मात्र गेल्या 6 महिन्यात त्यांनी भाजपमधूनच उमेदवारीची दावेदारी करण्यास सुरुवात केली. अखेरपर्यंत ते भाजपचाच पर्याय चाचपडून पाहत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र खाडेंना टाळून वनखंडेंना तिकीट मिळणं अशक्य असल्याचं पाहून वनखंडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांना एबी फॉर्मही मिळाला, पण ठाकरेंच्या उमेदवारामुळे त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला. भाजपमधून उमेदवार आयात केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. पर्यायाने त्यांनी महायुतीच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भाजपच्या दुसऱ्या गटाचे जे नेते मोहन वनखंडेंना पाठिंबा देत होते, ते वनखंडे काँग्रेसमध्ये गेल्यानं नाराज झाले. त्यांनी देखील सुरेश खाडेंच्याच रस्त्याने जाण्याचा मार्ग निवडला. थोडक्यात वनखंडे निवडणुकीच्या मोक्याच्या क्षणी निर्णय क्षमतेत फसले आणि अपक्ष म्हणून उभे राहिले. इथून महायुतीच्या विरोधात उमेदवार आहेत ते ठाकरे गटाचे तानाजी सातपुते. व्यक्तिगत पातळीवर असणारी मर्यादित ताकद त्यांच्यासमोरचं प्रमुख आव्हान आहे. पर्यायानं ठाकरे गटाचं अस्तित्व किती तारणार हा प्रश्न त्यांना विचारला जातोय. यानंतर मैदानात राहतात ते वंचित, एमआयएम आणि बसपाचे उमेदवार. एक प्रकारे हे उमेदवार खाडेंचाच मार्ग सुकर करतील असं बोललं जातं. मिरजेतून अजित पवारांनी इद्रिस नायकवाडींना दिलेली उमेदवारी देखील जयंत पाटलांच्या विरोधातून खाडेंच्या मागे राहताना दिसू शकते. अर्थात विशाल विश्वजित ही जोडी सांगली जिल्ह्यात गाजत असताना, सांगली विधानसभेसाठी जोरदार फिल्डिंग दोन्ही गटाकडून लावली जात असताना, मिरज विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला सोडून दिल्याची चर्चा मतदारसंघात घडत आहे. मिरजमध्ये नेमकी काय होईल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.